चांदपूरमध्ये हरिदास ठाकूर पायी प्रवास करून चांदपूर ग्राममध्ये पोहोचले. तिथे बलराम आचार्य हे गोवर्धन मुजुमदार आणि हिरण्य मुजुमदार यांचे पुरोहित होते. हिरण्य मुजुमदार आणि गोवर्धन मुजुमदार यांचे पुरोहित असल्यामुळे त्यांच्याकडे हरिदास ठाकूर पोहोचले. फार मोठा स्वागत झाला. बलराम आचार्य अत्यंत संतुष्ट झाले की हरिदास ठाकूर आज माझ्या इथे राहत आहेत. आणि अशा प्रकारे फार मोठा उत्सव तिथे सुरू होऊ लागला. बलराम आचार्यांच्या घरी हरिदास ठाकूर तर राहत होते, परंतु तिथे जे दोन बंधू होते हिरण्य मुजुमदार आणि गोवर्धन मुजुमदार यांच्यामध्ये गोवर्धन मुजुमदार यांचे पुत्र होते रघुनाथ. हे रघुनाथ हे छोटंसं बालक होतं. आणि ज्यावेळी बलराम आचार्यांच्याकडे हरिदास ठाकूर भजन करत जप करत कृष्ण कथा करत कीर्तन करत त्यावेळी सगळे ब्राह्मण तिथे पोचत असत. त्यावेळी तिथे हे छोटे रघुनाथ देखील पोचत असत. आणि पूर्णपणे नामरुची असलेले हरिदास ठाकूरांना बघितल्यानंतर त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर त्यांची नामजपामधली श्रद्धा पाहिल्यानंतर रघुनाथ लहान मूल अत्यंत संतुष्ट झालं आणि ते नित्य नियमाने त्यांचा संग करू लागले. आणि हरिदास ठाकूरांचा संग केल्यामुळे हे बालक कमी वेळातच फार प्रगाढ पंडित आणि वैराग्य जीवनाचं यांनी आचरण केलं. वैष्णव सिद्धांताचा त्यांनी गाढ अभ्यास केला. आणि हेच बालक पुढे आपल्या 6 गोस्वामीमध्ये एक गोस्वामी झाले रघुनाथ दास गोस्वामी. त्याचं कारण होतं हरिदास ठाकूरांचा मिळालेला महत्वाचा संग. म्हणून जैसा संग वैसा रंग. यात्रेमध्ये पण तसंच आहे. सेल्फी काढणाऱ्यांचा संग केला तर तसेच बोलू, पण जर कथा कीर्तन ऐकण्याचा जर आपल्याला तशा भक्तांचा संग केला तर आपला रंग या यात्रेनंतर नक्कीच काहीतरी वेगळा होईल. म्हणून संघामध्ये शक्ती आहे. साधू संग सर्व शास्त्र कहे, लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होईल. आपण साधूंचा संग केला पाहिजे. रघुनाथ दास गोस्वामी यांनी इतकंच काय, कृष्णराज कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृत मध्ये सांगतात की रामकेलीमध्ये ज्यावेळी सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी हे ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंना भेटण्याआधी त्यांची कृपा प्राप्त करण्याआधी 2 लोकांना भेटले होते. त्याच्यामध्ये एक होते नित्यानंद प्रभू आणि दुसरे होते नामाचार्य हरिदास ठाकूर. त्यांच्या कृपेमुळे रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामींना चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त झालेली आहे. पण हरिदास ठाकूरांच्या वैष्णवांचा संघ आज आपण अप्रत्यक्षरित्या त्यांचा संघ घेत आहोत. पुढे हिरण्य मुजुमदार आणि गोवर्धन मुजुमदार यांनी हरिदास ठाकूरांना एक फार मोठ्या सत्संग भवनामध्ये बोलवलं. हजारो ब्राह्मणांना तिथे बोलवलं. आणि हजारो ब्राह्मणांना बोलवल्यानंतर फार सुंदर हरिदास ठाकूर नामाचा महिमा गाऊ लागले. केह बले नाम है ते हय पाप क्षय, केह बले नाम है ते जीवेर मोक्ष है. गोवर्धन मुजुमदार हिरण्य मुजुमदार यांनी हरिदास ठाकूरांचा फार सुंदर सत्कार केला. अनेक साधू संत तिथे आले. नामाचा महिमा हरिदास ठाकूरांनी गायला. त्यातले काही ब्राह्मण हरिदास ठाकूरांच्या नामाचा महिमा ऐकून एक जण ब्राह्मण म्हणाले की भगवंताचं नामजप केल्याने करोडो जन्माचे पाप नाश होतात. एक ब्राह्मण म्हणाले हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्यानंतर करोडो पाप नष्ट होऊन जातात. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. दुसरा ब्राह्मण लगेच म्हणे की केवळ पापाची क्षय नष्ट होत नाही, पापाची राशी नष्ट होत नाही. जर एखाद्याने तीव्रतेने भगवंताचं नाम जप केला तर त्याला सर्व प्रकारच्या मुक्ती देखील, जीवनाचं जे परम लक्ष्य आहे मुक्ती, ते देखील त्याला प्राप्त होतं. आणि हे ऐकल्यानंतर सगळे ब्राह्मण त्यांचं गुणगान करू लागले. परंतु
हरिदास ठाकूर त्यांना विरोध करत म्हणाले की नाही, हरिनामाचा जपाचा महिमा इतका मोठा आहे, इतका प्रभावशाली आहे की अनंत जन्माच्या पापांची राशी आणि मुक्ती हे केवळ नामाभासाच्या प्रभावाने मिळतं. आता आपल्याला माहिती पाहिजे की नामाभास म्हणजे काय, शुद्ध नाम म्हणजे काय, अपराधयुक्त म्हणजे नाम म्हणजे काय. नीट लक्षात घ्या. अपराधयुक्त नाम म्हणजे काय की ते नामजप आपण करतोय परंतु त्याच्यामध्ये काही भौतिक इच्छा समाविष्ट आहेत. भगवंताचं नाम जप करतोय पण भौतिक इच्छा भक्तांच्या संघात न जाता जप करतोय, वाटेल त्यावेळी जप करतोय, काहीतरी भौतिक इच्छा त्या नाम जपामध्ये आहेत, त्याला म्हणतात अपराधयुक्त नाम. काही त्याच्यावरचा आहे नामाभास. नामाभासामध्ये काय होतं की आपल्या भौतिक इच्छा नसतात परंतु शुद्ध प्रेम प्राप्त करण्याची भावना देखील आपल्या हृदयामध्ये नसते. जसं आपण अजामिलाचं उदाहरण दिलं जातं. त्यावेळी अजामिलाने यमदूतांना पाहिलं त्यावेळी त्याची आसक्ती नारायणावर होती म्हणून नारायण हे नाव उच्चारलं गेलं. त्याने नारायणला बोलवलं होतं परंतु नारायण हे नाव काय झालं, अप्रत्यक्षरित्या उच्चारलं गेलं. याला म्हणतात नामाभास. जसं कोणी हराम जरी म्हटलं, शास्त्रामध्ये वर्णन आहे, जर कोणी हराम जरी म्हटलं तरी भगवंत, आता हे कसं आहे, नामाभास आहे, त्या व्यक्तीला उद्देशून नाही म्हटलेले परंतु भगवंत त्यातून काय घेतात, राम स्वीकार करतात आणि त्याला स्वीकृती प्रदान करतात. हा नामाभासाचा जो स्तर आहे, हे जसं फार सुंदर आचार्यवृंद लिहित आहेत की जसा सूर्य उगवल्यानंतर हरे कृष्णा 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 सूर्य उगवलेला आहे नाही. तर नामाभास नीट लक्षात घ्या. सूर्य उगवल्यानंतर जसा अंधकार नष्ट होतो तसं नामाभासाच्या सुरुवातीनेच काय होतं की करोडो जन्मातली केलेली पाप नष्ट होतात आणि दुसरं मुक्ती त्या जीवाला प्राप्त होते नामाभासाच्या सुरुवातीलाच. विचार करा, जर शुद्ध नाम घेतलं तर काय होईल. आणि शुद्ध नाम म्हणजे काय की भगवंताचं जे शुद्ध नाम आपण घेत आहोत त्या शुद्ध नामामध्ये कुठलीही भौतिक इच्छा नाही. भगवंताबद्दल शुद्ध प्रेम प्राप्त करण्याची जी प्रामाणिक इच्छा आहे, कृष्णा आय वॉन्ट यू, मला कृष्णा तूच हवाय बाकी काही नको, ही जी प्रामाणिक भावना आहे शुद्ध स्तरावर, त्याला म्हणतात शुद्ध नाम. आणि शुद्ध नामासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हरिदास ठाकूर म्हणाले की मुक्ती आणि करोड जन्माची पाप ही नामाभासाच्या सुरुवातीनेच नष्ट होऊन जातात. आणि मुक्ती तुच्छ फल है नामाभास येते की मुक्ती तर हे 5 प्रकारच्या मुक्ती आहे. सारूप्य, सारुज्य, सालोक्य, श्राष्ठी, सामिप्य, या 5 प्रकारच्या मुक्ती सहजपणे जीवाला मिळून जातात ज्यावेळी जीव भगवंताचा नामाभास अप्रत्यक्षरित्या नाम उच्चारल्यानंतरही त्याला प्राप्त होऊन जातात. ही चर्चा सुरू असताना नामाचार्य हरिदास ठाकूर हरिनामाचा महिमा सांगत असताना तिथे गोपाल चक्रवर्ती नावाचे एक ब्राह्मण होते. हे गोपाल चक्रवर्ती ब्राह्मण अत्यंत विद्वान, दिसायला सुंदर, नाक, डोळे, गळा, त्यांची शरीरयष्टी अत्यंत सुंदर होती. ह्या गोपाल चक्रवर्तींना हा काही उपदेश हरिदास ठाकूरांचा पटला नाही आणि तो जो गोपाल चक्रवर्ती जे होते ते एक मोठे कर गोळा करणारे अधिकारी होते, टॅक्स कलेक्टर होते. आणि मग त्यांनी प्रश्न केला हरिदास ठाकूरांना की नामाभासाने मुक्ती सहज प्राप्त होते हे मला काही सहन होत नाही, कारण कोटी कोटी जन्माच्या साधनेने ब्रह्मज्ञान परिपूर्ण होते आणि ब्रह्मज्ञान परिपूर्ण झाल्यानंतर मग त्याला मुक्ती मिळते. ब्रह्मज्ञान म्हणजे काय, हे जगत नश्वर आहे, हे जगत क्षणिक आहे.
आपल्याबरोबर काहीच येणार नाही, हे ज्ञान. आणि हे ज्ञान करोडो करोडो जन्मानंतर आपल्याला येतं. आणि मग करोडो करोडो जन्मानंतर हे ब्रह्मज्ञान आल्यानंतर मग व्यक्ती हे शरीर सोडल्यानंतर या भौतिक जगातून त्याला मुक्ती प्राप्त होते. म्हणून फार गरजेचं आहे की मुक्ती ही काही केवळ नामाभासाच्या स्तराने मिळत नाही, असे हरिदास ठाकूरांना ते म्हणाले. नामाचार्य हरिदास ठाकूर म्हणाले त्यांना की परंतु शास्त्रामध्ये तर असं सांगितलेलं आहे की नामाभासाच्या सुरुवातीनेच मुक्ती प्राप्त होते. आणि मग भगवत भक्तांसाठी मग हरिदास ठाकूरांनी फार सुंदर सांगितलं की भगवत भक्तांसाठी मुक्ती हा प्रश्नच राहत नाही. ज्यावेळी व्यक्ती भगवंताच्या शुद्ध नामाचा जप करतो तो मुक्तीच्या मस्तकावरती पाय देऊन ते पुढे प्रवेश करतात. परंतु कधी? शुद्ध नाम घेतल्यानंतर. म्हणून भक्तांच्या संघामध्ये येऊन आपण शुद्ध नामासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि शुद्ध नाम कधी येईल? दोन गोष्टी केल्यानंतर. एक, सदैव भगवंताचं निरंतर नाम जप केल्यानंतर. 16 माळाच का, एकादशी दिवशी जास्त माळा, अनेक दिवशी ज्या ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी आपण निरंतर भगवंताच्या नामाचा जप केला पाहिजे. आणि दुसरा, जपाबद्दल शुद्ध नामाचा जो जप आहे त्याच वेळी होतो ज्यावेळी आपण जपाबद्दल ऐकतो, जपाबद्दल आपण माहिती घेतो, जपाबद्दल आपण प्रवचन ऐकतो. जपाची माहिती घेतल्यानंतरच आपली जपामधली श्रद्धा विकसित होते. आणि मग हरिदास ठाकूरांनी सांगितल्यानंतरही गोपाल चक्रवर्ती चिडले आणि गोपाल चक्रवर्ती यांना म्हणू लागले, विप्रकये नामाभासे यदि मुक्ती है तबे तोमार नाक कठी करिह निश्चय. तर ते म्हणाले की नामाभासाने जर मुक्ती प्राप्त होत नसेल, नाही जर नामाभासाने मुक्ती प्राप्त होत असेल तर काय करेन, मी तुझं नाक कापून घेईन, असं हरिदास ठाकूरांना म्हणाले. हरिदास ठाकूर म्हणाले की जर नामाभासाने मुक्ती प्राप्त झाली नाही तर नामाभासाने जर मुक्ती प्राप्त झाली तर मी तुझे नाक जे आहे नामाभासाने जर मुक्ती प्राप्त नाही झाली तर मी माझे नाक तुला कापून देईन. आणि अशा प्रकारे तो वादविवाद तिथे संपला. काही दिवसानंतर विदिन 3 days 3 दिवसामध्ये गोपाल चक्रवर्ती जे आहे त्याचं जे नाक आहे ते गळून पडलेलं आहे. 3 दिवसाच्या आतमध्ये कोढ महारोगाने गोपाल चक्रवर्तीला रोग झाला आणि गोपाल चक्रवर्तीचं नाक, हाताची पायाची बोटं ती गळून पडू लागली, कुष्ठरोग झालेला आहे. आणि हरिदास ठाकूर जे आहे जे म्हणले की नामाभासाने मुक्ती सहज शक्य होते, हे वाक्य सत्य ठरलेलं आहे. आणि म्हणून आपण साधकाने शुद्ध नामाप्रती रुची वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम राम. आणि मग हरिदास ठाकूर जे आहे चांदपूरवरून या ठिकाणी आले. आणि या ठिकाणी आल्यानंतर इथे एक गुफा आहे, मला माहिती नाही आज ती दाखवली जाते की नाही. इथे गुफा आहे त्या झाडाखाली. तर त्या गुफेमध्ये हरिदास करे गुफाय नाम संकीर्तन कृष्ण अवतीर्ण हय बिन येता रमण दुई जनेर भक्ती. हा महत्वाचा श्लोक आहे. हरिदास करे गुफाय नाम संकीर्तन. त्या गुफेमध्ये बसून हरिदास ठाकूर रोज 3 लाख नाम जप करत असत. आणि चैतन्य चरितामृतमध्ये कृष्णराज कविराज गोस्वामी आणि वृंदावनदास ठाकूर चैतन्य भागवतमध्ये लिखतात की चैतन्य महाप्रभू येण्याचं केवळ अद्वैताचार्यच कारण होते का? चैतन्य महाप्रभू अवतीर्ण होण्याचं केवळ अद्वैताचार्यच कारण होते का? ते म्हणतात नाही. दुई जनेर भक्ती चैतन्य कैल अवतार नाम प्रेम प्रचारी कैला जगत उद्धार.
दुई जनेर भक्ती, या दोघांच्या भक्तीमुळे, एक अद्वैताचार्य आणि दुसरे नामाचार्य हरिदास ठाकूर यांच्या भक्तीमुळे, नाम संकीर्तनामुळे चैतन्य महाप्रभू या कलियुगामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, नाम कसं घ्यावं? योग्य परिस्थितीमध्ये नाम घेणं फार सोपं आहे, परंतु विपरीत परिस्थितीमध्ये नाव कसं घेतलं पाहिजे ही घटना इथे नामाचार्य हरिदास ठाकूरांच्या जीवनात घडली. फार सुंदरी घटना आहे. चैतन्य चरितामृत आणि चैतन्य भागवतमध्ये लेखकांनी नाम कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण कसं घेतलं पाहिजे याविषयी कथा विशद केलेली आहे. पुलिया ग्राममध्ये, याच ग्राममध्ये एक काझी होते आणि हा काझी देखील हरिदास ठाकूरांच्या प्रसिद्धीमुळे त्याच्या हृदयामध्ये द्वेष निर्माण झाला. अनेक नाना प्रकारे त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु हरिदास ठाकूर सदैव नाम घेत या गुफेमध्ये भजन करत. आणि मग या काझीला ते सहन झालं नाही. काझी म्हणजे जसं आपल्याकडे ब्रह्मचारी असतात, साधू असतात, तसं यवनांमध्ये काझी म्हणून एक पोस्ट असते. आणि ते काझी त्याला हे सहन होईना. का सहन होईना? कारण मुसलमान असून देखील तो हिंदूंचं नाम जप करत आहे, त्याला सहन होईना. त्याने काय केलं? नवाबाकडे गेला. या जिल्ह्याचा जो राजा होता नवाब, त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडे काझीने कंप्लीट केली. यवन हैया करे हिंदुराचार, की यवन असून देखील तो हिंदूंचं आचरण करत आहे, तो भगवंताच्या नावाचा जप करत आहे, तुम्ही त्याला कठोर शिक्षा दिली पाहिजे. खरं तर नवाब जे आहेत ते याला तयार नव्हते. ते म्हणे ठीक आहे, तो जर त्यांच्या भगवंताचं नामस्मरण करत असेल तर काही चिंता नाही आहे, परंतु संघ, नीट लक्षात घ्या की पापीरे वचन, पापीचं वचन ऐकून राजाचं देखील मन फिरून गेलेलं आहे. आणि मग नवाबाने आज्ञा केली की हरिदास ठाकूरांना पकडून आणा. आणि मग नवाबाचे सैनिक इथे आले आणि त्यांनी हरिदास ठाकूरांना पकडून ते घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर हरिदास ठाकूर निर्भय होते. वृंदावनदास ठाकूर सांगतात, हरिदास ठाकूरांच्या मनामध्ये बिलकुल ही भीती नव्हती, कारण पूर्णतः ते भगवंतावरती आश्रित होते. जो कोणी व्यक्ती भगवंतावरती आश्रित असतो तो कुठल्याही परिस्थितीमध्ये डळमळीत होत नाही. चॅलेंज प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात, भक्तांच्याही जीवनामध्ये चॅलेंज येतात. फक्त फरक असतो की ते नामावरती त्यांची अतूट श्रद्धा असते. भौतिक जीवनामध्ये लोकांच्या जीवनात जे चॅलेंजेस येतात, समस्या येतात, त्यावेळी काय करतात? ते भौतिक गोष्टींचा आश्रय घेतात. उदाहरणार्थ नशा करतील, हाणामारी करतील किंवा आत्महत्या करतील. परंतु भक्तांच्या जीवनामध्ये अशा चॅलेंजेस आल्यानंतर भक्तांवरचा त्यांचा विश्वास, भगवंतावरचा त्यांचा विश्वास वाढतो. फार सुंदर आचार्यवृंद वर्णन करतात की ज्या प्रकारे एखाद्या लहान मुलाला आकाशात उडवल्यानंतर सुरुवातीला तो घाबरतो, परंतु कालांतराने त्याला झेलल्यानंतर त्याला ती सवय होऊन जाते आणि मग त्याच्या लक्षात येतं की मला झेलणारा खाली कोणतरी आहे. त्याच प्रकारे नामातली श्रद्धा वाढल्यानंतर जीवनामध्ये जे काही चॅलेंजेस येतील ते सहन करण्याची शक्ती भगवंत आपल्याला प्रदान करत असतात. सत्य आहे.
म्हणून नाम जपामधली श्रद्धा वाढवली पाहिजे. नाम मेनू किचू नाही 14 भुवन माझे. या 14 भुवनामध्ये नामापेक्षा सर्वश्रेष्ठ काही नाही, श्रील भक्तिविनोद ठाकूर सांगतात. आणि मग सगळे पकडून आणल्यानंतर हरिदास ठाकूर त्यांना जेलमध्ये बंदिस्त कैद्यांमध्ये नेण्यात आलं. इकडे कैद्यांमध्ये सांगण्यात आलं की नामाचार्य हरिदास ठाकूर आपल्या जेलमध्ये येत आहेत. सगळे कैदी आनंदित झाले. सगळे कैदी त्यांच्या दर्शनासाठी लालायत होते. काही तर हरिदास ठाकूर येणार, जे सत्संगी होते ते भगवंताच्या नावाचा जप करू लागले. जे दुराचारी होते ते आशेने हरिदास ठाकूरांना बघण्यात त्यांची लालायता वाढली. उत्कंठा त्यांच्या हृदयामध्ये तीव्र होऊन गेली. आणि मग हरिदास ठाकूर जे आहे ते तिथे पोहोचले. त्या कारागृहामध्ये हरिदास ठाकूर पोहोचल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य दळू लागलं. प्रत्येक जण आशेने हरिदास ठाकूरांचं दर्शन करू लागला. तीव्रतेने भगवंताचं नाव जप करू लागला. हरिदास ठाकूराने सर्वांना आशीर्वाद दिला आणि सांगितलं की तुम्ही ज्या भावामध्ये आहात तोच भाव, त्या स्थितीमध्ये तुम्ही राहा. तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात त्याच स्थितीमध्ये तुम्ही राहा, असा आशीर्वाद त्यांना दिला. काही कैदी, सगळेच जवळजवळ कैदी दुःखी झाले की हा हरिदास ठाकूरांनी काय आशीर्वाद दिला की जसे आहात तसेच राहा, म्हणजे आम्ही कारागृहातच राहायचं. आणि मग हरिदास ठाकूरांनी ते जाणलं आणि हरिदास ठाकूरांनी सांगितलं की हे जे शरीर आहे हे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपल्याला अडवणार आहे. आज हे शरीर आहे, उद्या वेगळं शरीर असणार आहे. या शरीरातून बाहेर येण्याचा एकच मार्ग आहे, भगवंताच्या नावावरती श्रद्धा विकसित झाली पाहिजे. आणि मी पाहिलं की तुमची ही श्रद्धा अतोनात विकसित झालेली आहे, म्हणून मी आशीर्वाद दिला की याच स्थितीमध्ये राहा, कारण ही स्थिती तुम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढणार आहे. आणि मग सगळ्या कैद्यांना आनंद झाला आणि सगळे कैदी एकत्र येऊन जोरजोराने तीव्रतेने हरिदास ठाकूरांच्या समोर भगवंताच्या नावाचा जप करू लागले. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ऑस्ट्रेलियामध्ये हरिनाम संकीर्तन करत असताना सैनिकांनी, तिथल्या पोलिसांनी भक्तांना पकडलं आणि जेलमध्ये टाकलं. आता जेलमध्ये टाकल्यानंतर त्या कैद्यांनी, भक्तांनी पत्र लिहिलं प्रभुपादांना की प्रभुपाद, आम्हाला जेलमध्ये टाकलेलं आणि आम्हाला बाहेर काढायचं तर फार मोठी रक्कम द्यावी लागेल, ती रक्कम आमच्याकडे नाही आहे, तर आम्ही करायचं काय? प्रभुपाद म्हणले डोंट वरी, चॅन्ट हरे कृष्ण अँड बी हॅपी. त्यांनी काय केलं, सकाळी मंगल आरती जेलमध्ये सुरू झाली, जपान जेलमध्ये सुरू झाला, भागवतम जेलमध्ये सुरू झालं, हरिनाम संकीर्तन जेलमध्ये सुरू झालं, कथा कीर्तन जेलमध्ये सुरू झालं. जेलर आले, त्यांचा कॉन्स्टेबल म्हणतो हरे कृष्णा सर. जेलरने ओळखलं, दरवाजा उघडला, सगळ्यांना म्हणे तुम्ही बाहेर जा. भक्तांना आश्चर्य झालं. भक्त म्हणे कसं शक्य झालं? ते म्हणे तुम्ही बाहेरच्या पेक्षा इथे जास्त डेंजरस आहात, तुम्ही बाहेर जा. नाही तर हरिनाम जे आहे ते आपल्याला काय करणार आहे, शुद्ध करणार आहे. फक्त तीव्रतेने ते भगवंताचं नाव आपण घेतलं पाहिजे. आणि मग हरिदास ठाकूरांना जे आहे ते नवाबासमोर उभं केलं. फार मोठी कथा आहे, सुंदर कथा आहे, परंतु वेळेअभावी का पूर्ण करायची कथा? करायची का? हरे कृष्ण. इकडून अजून काही आवाज येत नाही, आता आला. हरे कृष्ण. तर फार सुंदर संवाद नवाब आणि हरिदास ठाकूर यांच्यामध्ये झालेला आहे. काझी तिथे उपस्थित आहे, वेगवेगळे विद्वान तिथे उपस्थित आहेत. आणि मग नवाबाने म्हटलं ही कसली बुद्धी तुला, तू मुसलमान आहेस आणि तू हिंदूंचं नाव घेतो. बरं, हिंदूंचं नाव घेतो ते घेतो, सराईतपणे घेतो, चौऱ्यावर येऊन इतरत्र फिरत तू नाव घेतो, हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे
हिंदू कुळात जन्म घेऊन जर तू मुसलमान कुळात जन्म घेऊन जर हिंदूचं आचरण करणार असेल तर ते तुला बंद करावं लागेल. आणि मग फार सुंदर त्याच्यामध्ये हरिदास ठाकूरांनी फार सुंदर सांगितलं की सगळे पुराणे सगळे शास्त्र केवळ एकाचीच भक्ती सांगतात. कुराण घ्या ते अल्लाचीच भक्ती सांगतात आणि गीता भागवत घ्या ते देखील कृष्णाचीच भक्ती सांगता. म्हणून फार सुंदर नवाबाने सांगितलं की हे नवाब हे हरिदास, अरे आपण मुसलमान हिंदूंचं दृष्टी पडलेलं अन्न देखील आपण खात नाही आणि तू खुशाल त्यांच्या नामाचा जप करतो, तर हे बंद झालं पाहिजे. परंतु फार सुंदर दृष्टांत हरिदास ठाकूरांनी त्यांना दिले. हरिदास ठाकूर म्हणू लागले, नाम मात्र भेद करे हिंदू यवने, परमार्थ एक कहे कुराणे पुस्तके. हिंदू आणि यवनांमध्ये नाम मात्र भेद आहे. हिंदू आणि यवन फक्त नाम मात्र भेद आहे. दोन्ही ग्रंथांमध्ये एकाच परमसत्याचं वर्णन केलेलं आहे हे मी स्पष्ट करू शकतो आणि मी स्पष्ट सांगू शकतो. अशा प्रकारे सर्वांच्या हृदयात वास करणारे शुद्ध नित्य वस्तू अखंड जे परमात्मा आहेत ते एकच आहेत आणि तेच भगवंताचं जे नाव आहे तेच या आत्म्याला संतुष्ट करू शकेल असं सगळ्या शास्त्रामध्ये वर्णन दिलेलं आहे. अशा प्रकारे हरिदास ठाकूरांनी वादविवाद सुरू केल्यानंतर नवाब याचं मस्तक जरा टाळ्यावर आलं. सुसत्य हरिदास ठाकुरेर सुसत्य वचन शुनिया संतोष हैल सकल यवन. सगळे यवन जे ऐकत होते की नामाचा महिमा काय आहे, नाम किती पवित्र आहे, 14 भुवनामध्ये यापेक्षा दुसरं काही नाही आहे. आणि हे ऐकल्यानंतर नवाब होता तोही संतुष्ट झाला. परंतु काझी ओरडायला लागला, याला दंड झाला पाहिजे, याने चुकीचं कार्य केलेलं आहे. हा जर याला तुम्ही दंड दिला नाही तर हा सगळ्या यवन समाजाला बिघडवल्याशिवाय राहणार नाही, म्हणून याला दंड झालाच पाहिजे. हरिदास ठाकूरांना नवाबाने सांगितलं की अरे मी तुला सजा देत नाही, पण तू हे नाम घेणं सोडून दे. परंतु हरिदास ठाकूर ऐकायला तयार नाही आहेत. आणि मग हरिदास ठाकूरांना बघून नवाबाने एक भयानक शिक्षा दिलेली आहे. त्याने सांगितलं की तुला 22 मार्केटमध्ये मारण्याची सजा दिली जाईल. काझी खुश झाला. मार्केट म्हणजे एक चौराहा, तर एका मार्केटमध्ये जर मारलं तर कमीत कमी 3-4 मार्केटमध्ये जर कोणाला मारलं तर व्यक्ती मृत्युमुखी व्हायचा. अशा 22 मार्केटमध्ये मारण्याची सजा हरिदास ठाकूरांना देण्यात आली. नवाबाने घोषित केलं की तुला 22 मार्केटमध्ये मारला जाईल. काझी टाळ्या पिटाळू लागला. यवन आनंदी झाले, काही दुःखी झाले की अरे रे साधू आहे आणि याला अशा प्रकारचं दुःख नको. परंतु नामाचार्य हरिदास ठाकूरांची श्रद्धा, इथे आपण श्रद्धा विकसित करण्यासाठी आलेलो आहोत. नाम जपामधली श्रद्धा फार सुंदर. हरिदास ठाकूरांनी एक वाक्य चैतन्य भागवत मध्ये दिलेलं आहे. ते म्हणतात, खंड खंड होय देह यदि जाय प्राण तबे की वदनेना छाडी हरी नाम. खंड खंड होय देह, माझ्या शरीराचे तुकडे 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 होवेत. खंड खंड होय देह यदि जाय प्राण तबे की वदनेना. तरी देखील या मुखातून हरिनाम येण्याचं थांबणार नाही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि मग आता 22 मार्केटमध्ये मारण्यासाठी त्या जल्लादाद्वारे हरिदास बंदिस्त साखळदंडांमध्ये घेऊन जाऊ लागले. ज्यावेळी जे चांगल्या वृत्तीचे होते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, त्यांच्या हृदयात करून आले, अरे हरिदास ठाकूरांना अशी सजा नको व्हायला होती.
काही जे अतिशय चांगल्या वृत्तीचे होते ते त्या जल्लादांच्या पायावर पडले. ते म्हणाले की तुम्ही यांना नका मारू, आम्हाला मारा. तुम्ही यांना त्रास देऊ नका, आम्हाला त्रास द्या. आम्ही यांच्या जागी मार खायला तयार आहोत. तुम्ही यांना त्रास देऊ नका. जल्लाद ऐके ना. काही दुष्ट प्रवृत्तीचे जे लोक होते ते खुश झाले. याला असाच दंड मिळाला पाहिजे. सदैव हरे कृष्णा करतो, हरे रामा करतो ना, याला असाच दंड मिळाला पाहिजे. त्यानंतर मारण्यात आला हरिदास ठाकूरांना. जल्लाद पूर्ण ताकदीनिशी एक एक चाबकाचे फटके हरिदास ठाकूरांवरती मारत होते. आणि हरिदास ठाकूर जे आहेत ते भक्तीच्या अनुभवामुळे, भगवंताच्या अनुभवामुळे त्यांच्या चेहऱ्यावर काहीच फरक पडत नव्हता. कृष्ण कृष्ण स्मरेण करेन हरिदास, नामानंद देह दुःख नाह प्रकाश. फार सुंदर चैतन्य चरितामृत मधले हे वाक्य आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे, कृष्ण कृष्ण स्मरेण करेन हरिदास. जसा जसा एक एक फटका त्यांना मिळायचा ते काय म्हणायचे? काय म्हणायचे? कृष्ण. एक फटका बसला कृष्ण, एक फटका बसला कृष्ण. आणि केवळ रडून नाही, नामानंदे, नामाने ते आनंदित होत. आणि दुःख ना प्रकाश, त्यामुळे त्यांना दुःखाचा आवेग किंवा दुःखाच्या वेदना होत नव्हत्या. सज्जनांचं हृदय पिघळू लागलेलं आहे. काही जण त्या जल्लादांना दोष देऊ लागले, काही नवाबाला दोष देऊ लागले, काही शिव्याशाप देऊन त्यांना मारण्यासाठी सज्ज झालेले आहेत. काही जण म्हणले दया, यांच्या हृदयात दया नाही, यांना मारलं पाहिजे. परंतु त्या जल्लादांना बघून मारणार तरी कोणी इच्छा हृदयामध्ये भरपूर. आणि मग असं झालं की 1 मार्केट, 2 मार्केट, 4 मार्केट हरिदास ठाकूरांना जल्लाद ताकदीने मारतायत. आणि मग कृष्णेर प्रसादे हरिदासेर शरीरे, अल्प दुःख नाही जन्मे हेतक प्रहरे. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने त्या कठोर आघातांपैकी हरिदास ठाकूरांना एकानेही त्रास झालेला नाहीये. आणि मग वृंदावनदास ठाकूर लिहितात की ज्या प्रकारे प्रल्हादाला नामाच्या प्रभावाने कोणताच त्रास झालेला नव्हता, त्याच प्रकारे हरिदास ठाकूरांना देखील नामाच्या प्रभावाने जल्लादांचा त्रास झाला नाही. वेदना होत होती, परंतु वृंदावनदास ठाकूर लिहितात कोणती वेदना हरिदास ठाकूरांना होत होती. वेदना होत होती हरिदास ठाकूरांना, परंतु कुठली वेदना? फार सुंदर वृंदावनदास ठाकूर लिहितात, हे सब जीवेर कृष्ण कर प्रसाद, मोर त्रोहे नहुये सबार अपराध. याला म्हणतात जीवदया. त्यावेळी हरिनामावरती श्रद्धा विकसित होईल, त्यावेळी आपल्या हृदयामध्ये जीवदया निर्माण होईल. आणि ज्यावेळी जीवदया निर्माण होईल त्यावेळी आपण या शरीर, मन, बुद्धी, आपली चेतना भक्तांच्या जीवांच्या सेवेत लावू, जीवांच्या सेवेत लावू. हरिदास ठाकूर यांना दुःख कुठलं होत होतं? कृष्णराज कविराज गोस्वामी सांगतात, ए सब जीवेर कृष्ण कर प्रसाद. जे जल्लाद त्यांना मारत होते, त्यांच्या मृत्यूची इच्छा करत होते की हे मेले पाहिजेत, भगवंतांना ते प्रार्थना करत होते की हे भगवंता, हे काय करताय त्यांना माहीत नाही, त्यामुळे यांच्यावर नाराज होऊ नका, यांना तुमचा आशीर्वाद द्या, अशी प्रार्थना ते करत होते. याला म्हणतात वैष्णव. वैष्णव जो आहे तो पर दुःखी असतो. आणि मग मनातल्या मनात ते प्रार्थना करत असताना जल्लाद फटके मारत आहेत. चैतन्य महाप्रभूने महाप्रकाश लीलेमध्ये सांगितलेलं आहे की हे हरिदास, मी 2 वेळा चक्र बोलवलेलं होतं.
2 वेळा. एकदा नित्यानंद प्रभूंना ज्यावेळी जगाई आणि मदाईने प्रहार केला आणि ज्यावेळी तुझ्यावरती जल्लाद चापकाने फटके मारत होते त्यावेळी मी साक्षात चक्राला बोलवलं होतं, परंतु तुझ्या या प्रार्थनेमुळे की तुम्ही यांना क्षमा करा त्यामुळे माझ्या हातातून ते चक्र सुटत नव्हतं. ही आहे वैष्णव दया, ही आहे वैष्णवता. जोपर्यंत आपण एका समुदायामध्ये एका कम्युनिटीमध्ये असताना ही वैष्णवता जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही, आपल्या गुरुबंधूंमध्ये येत नाही, आपल्या परिवारामध्ये येत नाही, तोपर्यंत तो समुदाय वाढू शकत नाही, वाढू शकत नाही. जीवदया आली पाहिजे. हरिदास ठाकूर यांना अनेक बाजारात मारल्यानंतर मग 2-3 बाजारे मारिल लोक मरे, 22 बाजारे मारी लायजी आहारे. जल्लादाने पाहिलं जिथे 2-3 बाजारामध्ये मारल्यानंतर लोक मरतात, इथं त्याला आम्ही 22 बाजारामध्ये मारून देखील हा मेला नाही. जल्लाद चाबूक टाकून क्षमा मागू लागले, म्हणू लागले की हे महाभागवत, हे महासंत, तुम्ही आम्हाला क्षमा करा, परंतु जर आपण मेला नाहीत तर नवाब आम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही, आणि केवळ आम्हालाच मारणार नाही तर आमच्या पुत्रांना, आमच्या पत्नीला, आमच्या परिवाराला, आम्हाला सगळ्यांना मारून टाकेल, त्यामुळे आमच्यावरती दया करा. फार सुंदर हरिदास ठाकूर. आता याच्यावर आपलं उत्तर काय असतं? जर एखाद्याने तुम्हाला त्रास दिला असता तर तुमच्या मनात भावना काय असते? आता बघतोच याला, आता कसं वाटतंय, नाही नाही. हरिदास ठाकूर अचंबित झाले की जर मी मेलो नाही तर तुमच्या परिवाराला त्रास भोगावा लागेल, तुमचं परिवार मृत्यूला प्राप्त होईल, त्यामुळे काही चिंता नाही. आणि योग सिद्धीच्या सामर्थ्याने हरिदास ठाकूर समाधी अवस्थेमध्ये गेले, समाधीस्थ झाले, आणि मग त्यांना नवाबाच्या समोर प्रदर्शित करण्यात आलं, नवाबाच्या समोर ठेवण्यात आलं. नवाबाला आनंद झाला की हा मृत पावलेला आहे. नवाबाने सांगितलं की मग याला आता हिंदू रिवाजाप्रमाणे जाळलं पाहिजे. हिंदू म्हणाले नाही, जर त्याला जाळलं तर काजीच म्हणाला जाळलं तर त्याला हिंदूप्रमाणे चांगली गती प्राप्त होईल, मग याला मुसलमानप्रमाणे आपण दफन करू दे. म्हणे दफन केला तर याला पुढचा जन्म चांगला मिळेल, म्हणून याला याच्या शरीरासहित गंगेमध्ये टाकून द्या. किती द्वेष, किती द्वेष, नाही. आणि मग गंगेमध्ये हरिदास ठाकूरांना टाकण्यात आलं. काही कालानंतराने हरिदास ठाकूर जे ते पुन्हा समाधी अवस्थेतून बाहेर आले आणि पोहत पोहत पुन्हा या ठिकाणी आले. त्यांच्या दिव्य देहामध्ये इथे आल्यानंतर त्यांच्या अनेक ब्राह्मणाने पाहिलं, त्यांच्या दिव्य देहामध्ये अनेक विविध प्रकारचे लक्षणं प्रकट झालेले आहेत. ते दिव्य चेतना त्यांच्या वृंदामध्ये आलेली आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत राहिलेल्या आहेत. वेगवेगळे हर्ष, श्वेद, कंप रडायला लागलेले आहेत. ते भगवंताच्या कीर्तनामध्ये सगळेजण नृत्य करू लागले. सगळ्यांना आनंद झाला. ज्यांनी ऐकलं की हरिदास पुन्हा आपल्या या गावी आलेले आहेत, सगळेजण आनंदाने संतुष्ट झाले आणि सगळेजण दिव्य प्रेमाने भगवंताच्या नावाचा जप करू लागले. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशेष दुर्गति है जदि जाय प्राण, तथापि वदनेना छाडी हरिना. कितीही महाभयंकर संकट आले, प्राण सोडण्याची वेळ आली, तरीही मुखाने हरिनाम घेणे कधीही सोडू नये असा बोध त्यांनी आम्हा सर्वांना या लीलेतून दिलेला आहे. आणि मग काही काळानंतर इथे बरेच दिवस राहिले. अद्भुत अनंत हरिदासेर विकार, अश्रुकंप हास्य मूर्छा फुलक हुंकार. अनंत अद्भुत असे अश्रुकंप हास्य मूर्छा हुंकार
रोमांच इत्यादी प्रेम विकाराने ते प्रकट होऊ लागले. सगळे ब्राह्मण जे आहेत ते यांच्या येण्याने, हरिदास ठाकूरांच्या येण्याने अत्यंत आनंदित झालेले आहेत, संतुष्ट झालेले आहेत. धडा आपल्यासाठी एकच आहे, अशेष दुर्गती है यदि जाय प्राण तबे किबू वदनेना छाडी हरिनाम. जरी या शरीराची दुर्गती जरी झाली तरी आपण भगवंताचं नाव सोडायचं नाही. म्हणून तुकाराम महाराज सोप्या भाषेत सांगतात, फुटोय मस्तक तुटोय शरीर नामाचा रंग सोडू नये. हरे कृष्णा 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 हरे हरे नामाचार्य श्री ललिदास ठाकूर की. पुढची लीला. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. नामाचार्य हरिदास ठाकूर ज्यावेळी ते गुफेत राहत होते, त्या गुफेमध्ये अनेक भाविक भक्त त्यांना भेटायला येत. अनेक जण त्यांच्यावर चर्चा करत, नाम जप करत, कीर्तन करत, सेवा करत. एक दिवशी सगळ्या साधकाने पाहिलं की एक पिवळ्या, निळ्या आणि करड्या रंगाचा एक भला मोठा साप तो त्या गुफेमध्ये दिसत आहे. त्या विषाच्या ज्वाळाने काय होत आहे, विषाच्या इतक्या भयानक ज्वाळा आहेत, त्यामुळे ती गुफा तप्त होऊन गेलेली आहे. हे सगळ्या इथल्या येणाऱ्या भेटणाऱ्या लोकांनी पाहिलं. त्या भयानक सर्पाच्या त्या ज्वाळा बघून हरिदास ठाकूरांना सर्वांनी विनंती केली की हरिदास ठाकूर, तुम्ही इथे राहता आणि हा विशाल भयानक जो सर्प आहे त्याच्या दंशाने तुम्हाला कधीही त्रास होईल, त्यामुळे तुम्ही इथून निघून जा. हरिदास ठाकूर त्या गुफेमध्ये राहत असताना म्हणाले की इथे साप आहे, मला तर माहीत नाही, तो कधी येतो कधी जातो मला काहीच माहिती नाही आहे, इथे मुळीच सर्प नाही आहे. ते म्हणे नाही, इथे सर्प आहे, इतका भला मोठा सर्प आहे आणि त्याचं विष अत्यंत भयानक आहे. हरिदास ठाकूर, तुम्ही इथून निघून जा. हरिदास ठाकूरांनी सांगितलं, भक्तांच्या विनंतीला मान दिला आणि सांगितलं काही चिंता नाही, मी उद्यापर्यंत इथे बसतो आणि जर उद्यापर्यंत हा सर्प निघून गेला नाही तर मग मी उद्या दुसऱ्या गावी निघून जाईन. आणि भक्तांना असं वचन दिल्यानंतर मग 3 लक्षणामधीन करेन ग्रहण गोफाई हैल तान वैकुंठ भवन. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे हरिदास ठाकूरांबरोबर भजन करत असताना हा महाभयानक साप त्या गुफेतून बाहेर आला आणि सर्वांसमोर कोणालाही इजा न करता तो समोरच्या जंगलामध्ये निघून गेला. परमात्मा रूपाने त्यांना मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये भगवंत वास करतात आणि प्रत्येक जीवाच्या इच्छेची ती पूर्ती करतात. भक्तांची आणि हरिदास ठाकूरांची ती इच्छा त्याने पूर्ण केली आणि तो सर्प निघून गेला आणि ती गुफा आता काय झालेली आहे, वैकुंठ झालेला आहे. या कथेच्या महात्म्यामध्ये आचार्य वृंद सांगतात की आपलं हृदय देखील एक गुफा आहे आणि या गुफेमध्ये आपण काय करत आहोत, भगवंताच्या नावाचा जप करत आहोत. या गुफेमध्ये महाभयानक सर्प आहे आपलं मन. हे मन नेहमी विषारी ज्वाला काय करत असतं, पसरवत असतं. आपल्याला काय करायचंय, प्रामाणिकपणे गंभीरपणे सातत्याने भगवंताच्या नावाचा आश्रय घ्यायचा आहे. आणि जितका आपण प्रामाणिकपणे गंभीरतेपणे भगवंताच्या नावाचा आश्रय घेऊ तितक्या प्रामाणिकपणे हे विषरूपी मन, हा विषरूपी मनरूपी सर्प हा काय होईल, आपला मित्र बनल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच हृदय जे विकारांचं बीळ आहे, अनंत विकार या हृदयामध्ये आहेत, ते वैकुंठ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यासाठी सातत्याने गंभीरतेने प्रामाणिकपणे
भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खरं तर अनेक कथा आहेत. गारुडीची कथा आहे. ज्या प्रकारे वेश्याने हरिदास ठाकूरांची परीक्षा घेतली, त्याच प्रकारे साक्षात मायादेवीने देखील हरिदास ठाकूरांची परीक्षा घेतलेली आहे. चैतन्य चरितामृत मध्ये याचं वर्णन आलेलं आहे. भविष्यात जर वेळ मिळाला तर आपण मायादेवीवरती कशा प्रकारे हरिदास ठाकूरांनी विजय मिळवला, साक्षात मायादेवी दैवी अशी गुणमयी मम माया दुरतया, भगवंताची मायाशक्ती अत्यंत प्रभावशाली आहे. आणि या मायाशक्तीवर जर विजय प्राप्त करायचा असेल तर आपल्याला भगवंताच्या नावाचा आश्रय हा सातत्याने घेतलाच पाहिजे. आणि म्हणून आपण ती विस्तृत दिला असा विचार करा. साक्षात मायादेवी एक सुंदर स्त्रीचं रूप घेऊन आल्यानंतर शास्त्रामध्ये दिलेलं आहे की या भौतिक जगामधली जी काही सुंदरता आपल्याला दिसते ती मायादेवीच्या जे नख आहे ना, नख, त्या नखाची ही सुंदरता आहे. विचार करा, ती मायादेवी किती साक्षात सुंदर असेल. आणि ती या ठिकाणी आली, परंतु हरिदास ठाकूरांनी देखील तिच्यावर देखील विजय प्राप्त केलेला आहे. म्हणून अशा या दिव्य पवित्र ठिकाणी आपण हरिदास ठाकूरांच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे. जर खरंच भगवंताच्या धामात जायचं असेल तर, जर या भौतिक जगामध्ये राहायचं असेल तर ठीक आहे, परंतु जर खरंच हा जो दुर्लभ ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्ती लता बीज, करोडो जन्मानंतर हे जे भक्ती लता बीज आपल्याला मिळालेलं आहे, या भक्ती लता बीजाचं जर आपल्याला सार्थक करायचं असेल, जर आपल्याला अंते नारायण स्मृती मृत्यूच्या वेळी भगवंताचं नामस्मरण जर आपल्याला अनुभवायचं असेल, त्याचं चिंतन जर आपल्याला करायचं असेल तर हरिदास ठाकूरांच्या चरणाचा आश्रय घ्यायला पाहिजे. आणि त्यांच्याकडे आपण काय मागितले पाहिजे? हरिनामावरती विकसित होण्यासाठी श्रद्धा. की जशी तुमची हरिनामावरती श्रद्धा होती, त्यामुळे खंड खंड जरी तुमचा देह झाला तरी तुम्ही नामावरची श्रद्धा सोडली नाही. ती श्रद्धा आमच्या हृदयामध्ये विकसित हो. कारण करोडो जन्मानंतर हे भक्तिलता बीज मिळाले माय बापांनो. करोडो जन्मानंतर. बरं, एखादी गोष्ट जर फुकट मिळाली ना, त्याची किंमत कळत नाही. म्हणून आचार्यवृंद सांगतात की ज्या प्रकारे एखादा माकड असतो, माकड, त्याच्या हातात जर हिरा मिळाला तर त्याची किंमत त्याला कळत नाही. म्हणून राधानाथ महाराज एक फार सुंदर वाक्य वापरतात. ते म्हणतात भक्ती इज व्हेरी सिंपल. नीट लक्षात घ्या, भक्ती इज व्हेरी सिंपल बट नॉट इझी. सोपी नाही. का? कारण इच्छा भगवंताच्या सेवेत लावायची आहे, इच्छा भगवंताच्या नामजपामध्ये लावायची आहे. म्हणून हरिदास ठाकूरांच्या चरणी प्रार्थना करू की त्या नामामध्ये आम्हाला रुची येईल, त्या नामामध्ये आम्हाला श्रद्धा येईल. आणि नामरुची आणि श्रद्धा विकसित झाल्यानंतर नक्कीच आम्ही भगवंताच्या प्रेमास पात्र होऊ. म्हणून नामरुचीसाठी, नामश्रद्धेसाठी हरिदास ठाकूरांच्या चरणावर आपण इथे प्रार्थना केली पाहिजे. सगळ्यांनी माझ्या मागे पुन्हा एकदा म्हणायचं आहे, जय जय हरिदास, जय हरिदास, जय जय हरिदास, जय हरिदास, जय हरिदास, जय हरिदास. म्हणून श्रद्धा, विश्वास आणि नामाला पुकारण्यासाठी तीव्रता, हीच प्रार्थना आपण इथे करायची आहे. फार फार धन्यवाद.
नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की जगद्गुरु शील प्रभुपाद की निधाय गौर प्रेमानंदे। हरे कृष्ण।